बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळी पिढा गेली. दुष्काळात ही मानसिकता आहे, ही मान्यता आहे. पुढं हेही गेलं, भगवत चिंतनाकडे वळले, व्रती उदास झाली, भामचंद्रावर भंडारावर जाऊन बसू लागले. खायची चिंता नाही, तहान लागली तर चिंता नाही. ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीत लिहितात योगाचं वर्णन. भुकेली या भुकची खावी, तहानेली या तहानची पियावी, अहोरात्र वावी मावा वारा. काही दुसरं काहीच नाही. ही अवस्था कुठंपर्यंत आहे? प्रत्यक्षात दोन वेळा लक्षात घ्या मी काय बोलतोय. कीर्तनात उभा राहून बोलतोय मी. प्रत्यक्षात दोन वेळा चतुर्भुज परमात्मा येऊन दर्शन दिलेलं आहे. आणि तुकाराम महाराजाला हृदयाला लावून भगवंताच्या डोळ्यातून घर 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 पाणी आलं. एवढं भगवंताला आपल्या प्रेमाच्या अधीन केलेला महात्मा. तो प्रसंग आता मी इथं वर्णन करत नाही, पण अशी ज्यांच्या जीवनामध्ये अवस्था प्राप्त झाली ते तुकाराम महाराज. परिस्थिती बदलत गेली. आधी श्रीमंती होती, पुन्हा गरिबी आली. त्या गरिबीलाही पाहिलं नाही. मग एकांतात गेले. लोकांनी निंदा केली, लोकांनी टाकून दिलं, अनेक प्रकारची निर्भत्सना केली. लोक महाराज म्हणीना झाले. आम्हाला महाराज नाही म्हणल्यावर रडत येत. आता आमच्याकडे असे काही महाराज आहेत, गाठ पडल्यावर कस करावं महाराज, कीर्तनालाच कोणी बोलवी नाही. त्या तुकाराम महाराजाला येड्यात तुक्या म्हणलं तरी त्याचं समाधान मानलं. त्याच्यात त्यांनी त्यांची मानसिकता ढळू दिली नाही. मी कशासाठी तुमच्या पुढे हे मांडतोय? ज्या व्यक्तीची मान्यता परिस्थिती कशी बी निर्माण झाली तर त्याची मान्यता बदलत नाही, भगवंताशी जोडून राहते, तो महात्मा असतो आणि तो देवाला आवडत असतो. मी तुकाराम महाराजाचं उदाहरण तुमच्याकडे याच्यासाठी दिलं. मी दुसरं उदाहरण देतो की ज्यांना संसारच नाही ते ज्ञानोबा आहे. त्यांच्या जीवनात किती हाल अपेष्टा झाल्या. मान्यता कायम राहिली शेवट. अहो, ज्यावेळी शुद्धीपत्र आणण्यासाठी जायचं होतं आणि निवृत्तीनाथ महाराजांनी, सद्गुरू होते, निवृत्तीनाथ महाराजांचा शब्द ज्ञानोबारांनी कधीच बोलला नाही. ज्ञानोबारांचं चरित्र बघा, अगर ज्ञानेश्वरी बघा, निवृत्तीनाथाचा शब्द त्यांनी कधी बोलला नाही. पण निवृत्तीनाथांनी एक प्रश्न केला होता की ज्ञानोबा, आपण कोण आहे ते आपल्याला माहित आहे. तू प्रत्यक्ष विष्णू आहेस आणि भगवान विष्णूला कुठं शुद्धीपत्राची गरज असते का रे? होय, देवाला शुद्धीपत्राची गरज असते का? देव कधी अशुद्ध होत असतो का? देव कधी अमंगळ होत असतो का? देव कधी झोपत असतो का? देव कधी दुःखी होत असतो का? अजून बोलू का? देव कधी मरत असतो का? होय, त्या सगळ्या उपाधीच्या अलिप्त आहेत आपण. ज्ञानोबारायांना निवृत्तीनाथ महाराज बोलतात. निवृत्तीनाथ महाराज असं पुराव्यानिशी ज्ञानोबारायांना बोलतात की बा, नाही रे या शुद्धीपत्राची गरज. ज्ञानोबाराय म्हणाले, नाही दादा, आपण जर हे नाही केलं तर लोक उद्या ज्ञानेश्वर महाराजांनी केलं नाही, निवृत्तीनाथांनी केलं नाही, म्हणून आपण सुद्धा तसं करायला काय हरकत आहे. जाणत्या माणसानं कसं वागलं पाहिजे की त्याच्याकडे बघून लोक चालतात. ज्ञानोबाराय उदाहरण देतात.
आंधळ्या माणसाच्या पुढे काठी धरलेला माणूस डोळस असावा लागतो. जग सगळं आंधळ आहे, आपण डोळस आहे. जग कसं आहे, सगळं आंधळ आहे, आपण डोळस आहे. डोळस माणसानं चालत असताना त्या आंधळ्याला व्यवस्थित घेऊन जावं लागतं. पण असं जर घडलं, पुढं काठी धरलेला बी आंधळा आणि मागून येणारा बी काठीला धरून चालणारा बी आंधळा, तर त्यांचं काय होईल हो? आंधळ्याचे पाठी लागले आंधळे, आंधळ्याचे पाठी लागले आंधळे, घात एका वेळी दोघात, आंधळ्याच्या माग दुसरा आंधळा आणि दोन्ही आंधळे गेले तर खड्ड्यात पडतील. पण आपण जाणकार आहेत आणि आपल्याकडे बघून लोक चालतात, म्हणून आपण तसं करून चालत नाही. आपण शुद्धीपत्र घ्यावंच लागतं. आपल्यासाठी त्या शुद्धीपत्राची गरज आहे. कारण येथ वडील जे जे करीती तया नाव धर्म ठेविती, येर तेच अनुष्ठिती सामान्य सकळ. सामान्य माणसं तशा पद्धतीनं आचार करतात, म्हणून ज्ञानोबरायांनी ती मान्य केलं नाही. आणि ज्ञानोबरायांनी शुद्धीपत्राला जायचा आग्रह केला, म्हणून ते गेले. नाही तर निवृत्तीनाथ महाराजांचा सोपानकाची मानसिकता नव्हती. काय गरज आहे? चरित्र बघून घ्या. मी कशासाठी तुमच्या पुढे मांडलं? या अवस्थेतही असले तरी त्यांची मान्यता ही भगवंताशी जोडलेली होती. आणि तिसरं उदाहरण आपण जर घेतलं तर ज्यांचा आज सेवेसाठी आपण घेतलाय ते नाथ महाराज. त्यांची परिस्थिती कधी बिघडलेली होती हो? परिस्थितीनं कधीच बिघडलेली नव्हते. सदा संपन्न संसार ज्यांचा सदा संपन्न, वडिलोपार्जित पिढ्यानपिढ्या संपन्न. तिथला एक प्रसंग सांगतात. दासोपंत महाराज इथं अंबाजोगाईला ज्यांची समाधी आहे ते दासोपंत महाराज त्यांचं आजूर होतं. कुणाचं? नाथ महाराजांचं. आणि श्रीमंती होती आणि षष्ठीचा उत्सव नाथांच्या काळामध्ये व्हायचा. इथून दिंडी काढली त्यांनी. पुन्हा दासोपंत महाराजांनी हजारो टाळकरी आणि समाज लाखोवर घेऊन ते पैठणला गेले. आणि पैठण लांब असताना पुढे एक वारकरी पाठवला, एक सोबदार पाठवला आणि सांगितलं की एवढे टाळकरी आणि एवढे भाविक येत आहेत आणि यांची व्यवस्था व्हावी लागते म्हणून. नाथ महाराज म्हणाले, भगवंताची कृपा होईल त्याच्याप्रमाणे सगळी व्यवस्था होईल. नाथ महाराज, साधू मी करतो असं कधीच म्हणत नाही. आणि मग पुढं दूत घेऊन सेवक आणि चोपदार जाऊन नाथ महाराजाला सांगतात. आणि दुसरं एक चोपदाराचं रूप घेऊन भगवान पुढे येतात आणि त्या दासोपंत महाराजाला भेटले, नमस्कार केला. महाराज, नाथांनी सगळी व्यवस्था केली. तुम्ही कोण? मी त्यांचा चोपदार. बरं, काय काय केली व्यवस्था? सगळी व्यवस्था सांगितली. तूप आणले का? तूप. त्या चोपदाराने सांगितलं, तूप होय? तुपाचे गोदाम आहेत आमच्या मालकाचे. तुपाचे गोदाम असतात का? आमच्या मालकाचे तुपाचे गोदाम आहेत. आणि त्यांना ते खरं वाटलं नाही. ती दिंडी तिथंच थांबवली. दासोपंत महाराज गोदाम बघायला गेले तुपाचं. याला काही निर्माण करावं वेळ लागायचा वेळी ह्यानं लगेच तुपाचं गोदाम तयार केलं. मध्ये तुपाचे डबे. ह्याच्यात तुपच आहे का? तरी बी भरोसा येईना, याच्यात तुपच आहे का? ते चोपदारांनी तूप आहे का तुम्हाला बघायचं का? आणि खाली अशी एकावर एक रचलेल्या अशा त्या डब्याच्या उतरंडी होत्या. आणि त्या चोपदारानं असा करून एक लाट मारल्यावर धडाडा खाली पडले. काय? तुपाचे डबे सांडू आले. दासोपंत महाराज म्हणले, तुपाचे डबे सांडले. सांडू द्या, आमच्या मालकाचे तर आपले लई गोदाम आहेत. मी का बोलतो तुम्हाला? तुपाचे गोदाम असतात का? पण ज्याचा सखाहारी आहे त्याच्याजवळ सर्व आपोआप येत असतं. हे त्यांच्या जीवनात भगवंतानं केलेली सेवा आहे. सेवा. मी तुमच्या पुढे याच्यासाठी हे मांडलं
की परिस्थिती चांगली असली आणि परिस्थिती वाईट असली तरी ज्यांची मान्यता भगवंतापासून ढळत नाही अशी लक्षणं ज्यांची, त्यांच्या घरामध्ये भगवंताचे भक्त असतात, ते जन्म घेतात. आणि असाच एक पवित्र घराणा, एक पवित्र कुळ, आणि त्या पवित्र कुळामध्ये ज्ञानोबारायांचा जन्म झाला. ज्ञानोबारायांच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे चमत्कार घडवले नाहीत. ज्ञानोबारायांनी रेडा बोलवला, चमत्कार केला नाही, तर तिथं तसा प्रसंग झाला होता. माझ्यासारखा बुवा असता तर रेडा बोलविला म्हणून दुसऱ्या दिवशी युट्यूबला टाकलं असतं, वलसे महाराज रेडा बोलवतात या बघायला, फेसबुकला टाकलं असतं, आहे ना. पण तसं काही केलं नाही. मी असं म्हणत असतो, चंदू, मी मुद्दाम मी म्हणतो की ज्ञानोबारायांच्या जीवनात भिंत चालवली, ज्ञानोबारायांच्या जीवनामध्ये रेडा बोलवला, ज्ञानोबारायांच्या जीवनात मेलेला माणूस उठवला, हा चमत्कार लोक मानत असतील. पण मी याला चमत्कार मानावं की न मानावं यापेक्षा सगळ्यात मोठा चमत्कार म्हणजे 12 वर्षाच्या वयामध्ये अशी ज्ञानेश्वरी लिहिली की 1400 वर्षाच्या माणसाला कळत नाही. हा सगळ्यात मोठा चमत्कार आहे, हा सगळ्यात मोठा चमत्कार आहे. आणि तो ज्ञानोबारायांनी केला. ज्ञानोबारायांची स्तुती का, तर ती ज्ञानेश्वरी प्रेमानं वाचली की त्याची काय फलश्रुती आहे अभंगाच्या पहिल्या कडव्यात बोलतात. वाची ज्ञानेश्वरी भाव दृढ अंतःकरण करून, पवित्र अंतःकरण करून भगवंताच्या बद्दल आढळ श्रद्धा आहे. एक विचारानं भगवंताकडे मन एकाग्र होतंय, एक पहिला मुद्दा. आणि देवाकडे मन एकाग्र झालं
तर ते तिथं स्थिर राहावं लागतं, त्याला निश्चय लागत असतो. परमार्थात या दोन गोष्टी अतिशय आवश्यक आहेत. माणसाचं मन देवाकडे जाईल अशा गोष्टी आमच्या जीवनात नाहीत. आपण कीर्तनात बसल्यापुरतं आपल्याला बरं वाटतं, रामायण ऐकल्यापुरतं बरं वाटतं, कीर्तनात बसल्यावर आम्ही धर्मराजासारखे होतो. कारण इथं भगवंत प्रत्यक्ष देव येऊन उभं राहिलेला असतो. भगवंताच्या आश्रयात आल्याची ती फलश्रुती आहे. पण इथून उठल्यानंतर पुन्हा विकार येऊन आमच्या मानगुटीवर बसतात आणि मग आम्ही मंदिराच्या बाहेर गेल्याबरोबर दुर्योधन होतो. मी कशासाठी तुमच्या पुढे हा मुद्दा मांडतोय? ज्याचा विवेक, ज्याची वृत्ती ही विचारानं भगवंताकडं अखंड सानिध्य पावलेली आहे, ती माणसं भगवंताला आवडतात आणि त्याच्यासाठी शुद्ध भाव असावा लागतो. तसं ज्ञानेश्वरीची किंवा भगवद्गीतेची जिथं जन्म झाला तिथं या गोष्टीची गरज आहे. आपण निरीक्षण करून बघा, आढावा घेऊन बघा. तिथं दोन गोष्टी प्रामुख्यानं जन्माला आल्या होत्या. दोन माणसांना मोह झाला होता. दोन माणसाला. अर्जुनाला मोह झाला हे सगळ्याला माहिती आहे. तुम्ही म्हणाल अजून कोणचा आणला बाबा हे मोह, अजून कोणाला झाला होता? तर ज्याने भगवद्गीतेचा उपक्रम केला त्याला एक मोह झाला होता. गीतेतला पहिला श्लोक कोणाचा आहे? कोण वाच आहे तिथं? होय, धृतराष्ट्र वाच. पहिला मोह झालाय धृतराष्ट्राला. धर्मक्षेत्री कुरुक्षेत्री समवेता युयुत्सवा मामकः पांडवाश्चय किम कुर्वत संजया विठाला 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 विठाला. एकाला मोह झाला पुत्र, एकाला मोह झाला पुत्र मोहामुळं. तो आहे धृतराष्ट्र. ज्याला पुत्रमोह होत असतो तो आंधळा असतो असं म्हणतात. धृतराष्ट्राला लौकिकातले बी डोळे नव्हते, पण माणूस डोळेच बी असला आणि त्याला जर पुत्रमोह झाला तर तो त्याच्या भावाबरोबर सुद्धा नीट वागत नाही. आज बी बघा, तुमच्याकडे तशी नसतील उदाहरणं, पण आमच्याकडे खूप आहे. ज्या माणसाचे डोळे मोहानं झाकलेले आहेत, याच्यापेक्षा उघड बोलतो, पुत्र मोहानं झाकलेले आहेत, त्याला बंधू माता पिता हे काही दिसत नाही. तो आंधळा झालेला असतो. आणि ज्याचा राजा आंधळा असेल त्या प्रजेमध्ये दुःखाशिवाय काही नसतं. आणि तेच तिथं घडलं. मामकः माझे, तिथं काय मामकः माझे ममत्व, तो मोह त्याला अगोदर झाला. आणि त्याला असा मोह झालेला होता की देव जरी आला आणि मोह काढायचा विचार केला तर तो निघणार नव्हता, असा मोह होता. एक अनादि कार्याला झालेला मोह. मी अगदी जवळचं बोलतो. एक अनादि कार्याला झालेला मोह आहे. आपल्या मुलांच्या मोहामध्ये पडून झालेला मोह आहे. आपल्या पुत्राच्या मोहामध्ये पडून झालेला मोह आहे. दुसरा मोह आहे अर्जुनाला, ज्याला विषाद योग म्हणतात. सगळा पहिला अध्याय बघितला तर तो काय आहे? विषाद योग आहे. तो अर्जुनाला बी मोह झालाय. पण अर्जुनाला स्वतःच्या पोराचं, स्वतःच्या भावाचं, होय, ह्याचं काय, ह्यांचं वाईट होईल म्हणून दुःख आहे का? सगळे ज्ञानेश्वरी भगवद्गीता अभ्यास केलेली माणसं. अर्जुनाला बी मोह झाला आणि धृतराष्ट्राला बी मोह झाला. धृतराष्ट्राला मोह झाला की माझ्या पोरांचं कसं होईल याच्यानं झाला. अर्जुनाला त्याच्यानं मोह झाला नाही. अर्जुनाला बी मोह झाला, पण अर्जुनाला मोह कशानं झाला? हे सगळेच माझे आहेत, सगळे माझे तर माझेच आहे, पण समोरचे सुद्धा माझेच आहेत. ही चांगली भावना आहे बरं. संसारात अशी भावना राहत जावी. फक्त दुसऱ्याच्या दुःखासाठी असावी बरं का.
नाहीतर माझं ते माझं, दुसऱ्याचं बी हिसकावून मलाच मिळलं पाहिजे ते बी माझं, त्याच्यासाठी नाही. त्याच्यात दोन भाग आहेत. त्याला बी मोहच म्हणतात, त्याचं सुद्धा नाव काय आहे? मोहच आहे. पण इथं मोह शब्द वापरला की हे समोर उभे आहेत ते सगळे माझेच आहेत. ज्यांनी माझ्यावर उपकार केलेले आहेत आणि ज्यांच्यावर मी उपकार केलेले आहेत असे बरेच आहेत. असा मोह अर्जुनाला झाला. ही एक भाग. त्याचा दुसरा एक पैलू असा आहे शंकर महाराज. दुसरा पैलू काय आहे? एखादा व्यक्ती अनाधिकारी असेल, एखादा व्यक्ती अनाधिकारी असेल आणि त्याला जर मोह झाला तर त्याच्यात आश्चर्य नाही. पण अर्जुन हा अनाधिकारी आहे का? अर्जुन अनाधिकारी नाही. अर्जुन सर्वश्रेष्ठ आहे. भक्तामधला सर्वश्रेष्ठ आहे. भक्तामधला सर्वश्रेष्ठ नाही, अध्यात्मशास्त्रातला सर्वश्रेष्ठ आहे. नुसतं अध्यात्मशास्त्रातला सर्वश्रेष्ठ नाही, धनुर्विद्येतला सर्वश्रेष्ठ आहे. देव मान्यतेमधला सगळ्यात श्रेष्ठ आहे. देव मान्यतेमधला. अहो इंद्रचंद्र अधिक आगड बगड देव मानत होते, याच्यात आश्चर्य नाही. सब देवों का बडा बाबा भगवान शंकर, तो सुद्धा अर्जुनाला बघितलं की वा, मन भरून येत होतं. कशामुळं? भोळा शंकर आहे. शंकराचं नाव काय? भोळा आहे ना. शंकराचं कितीतरी ठिकाणी वर्णन केलंय. बोटा का? कैलाशीचा देव भोळा चक्रवर्ती, कैलाशीचा देव भोळा चक्रवर्ती, पार्वतीचा पती योगीराज, योगीराज, पार्वतीचा पती योगीराज, योगीराज, पार्वतीचा पती योगीराज, पार्वतीचा पती कैलाशीचा देव भोळा चक्रवर्ती, पार्वतीचा पती योगीराज, शिव भोळा चक्रवर्ती असा भगवान शिव. आणि ते भगवान शिव त्या अर्जुनानं भगवान शिव जिथं तपश्चर्या करत बसत होते, तीर्थयात्रेला तीर्थाटनाला गेल्यानंतर तिथं गेले आणि हेनी ध्यान लावून बसले. भगवान शंकर आले अचानक. मोठ्या माणसाच्या जागेवर, मोठ्या माणसाच्या खुर्चीवर कुणी बसायचं नसतंय. आणि मोठ्या माणसाच्या खुर्चीवर बसताना विचार करून बस जाऊ, त्यावर तर बसतच जाऊ नये. मोठ्या माणसानं बसविलं तर बसावं त्या खुर्चीवर. आणि भगवान शंकर जिथं ज्या आसनावर बसवत होते तिथं बसले. आणि भगवान शंकर अचानक आले. कधी लय भोळा देव, मागितलं की काय बी द्यायचा देव. पण आज रागावला की हो, कोण बसलाय माझ्या जागेवर म्हणून. मग रागावला तर रागावला, पण नुसतं भयाच मागं सारला नाही. कोण आहे रे तू? कोण आहे तू? इथं कसा बसला? कोणाला विचारलं? अर्जुनाला दटू लागला. अर्जुन ध्यानच बसला होता. आवाज ऐकून ध्यान मोडलं. बघितलं तर भगवान शिव उठला, साष्टांग दंडवत घातला भगवान शिवाला. भगवान शंकराला लोटांगण घातल्याबरोबर भगवान शिव म्हणाले, चल पलीकडे हो, हट. हा असला भोळा पण आज रागावला, काय करायचं? मी पंडुराजाचा मुलगा आहे, अर्जुन आहे माझा. बरोबर मला माहिती आहे. हा हे कधीच काही नाही बोलणारा, कधी गुरगुर न करणारा, ना आज लय जोरात बोललाय म्हणे तू अर्जुन आहे का? बरं मग तुला जर माझ्या आसनावर बसायचं होतं तर हा
खूप मोठा अपराध केला, आता त्याचं तुला प्रायश्चित घ्यावं लागेल. देवा काय असेल ती प्रायश्चित घ्यायला तयार आहे मी. हात जोडे अर्जुना. नुसता हात जोडून चालत नाही, माझ्याबरोबर युद्ध करावं लागेल. भगवान शंकर युद्धाला प्रवृत्त झाले आणि अर्जुनाला युद्ध करायला प्रवृत्त केलं. युद्ध केलं आणि युद्ध केलं तर भगवान शंकराचा पराभव केला. हो काय सांगू तुम्हाला, ज्ञानेश्वर महाराज तोंड भरून वर्णन करतात. तुवा संग्रामी हारू जिंतीला, निवांत कवचाचा ठाव फोडीला, पवाडा तुवा केला गंधर्वाशी, विठाला 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 विठाला. सगळ्या जगाला सौंदर्य प्रदान करणारे ते गंधर्व आहेत, ते गंधर्व सुद्धा जिंकून टाकले. त्याचाही एक प्रसंग आहे, ते सांगत बसत नाही मी आता, पण कधीतरी नंतर मागे ठेवतो त्याला पुढच्या वेळेस. तो अर्जुन, भगवान शंकर प्रसन्न झाले. वा शाबास, अगोदर युद्ध करायला लावलं आणि युद्धात भगवान शंकराला जिंकले. आपल्याला जर एखाद्या पैलवानानं पाडल्यावर गुदगुल्या होत्यात का? दुसऱ्या पैलवानानं भर कुस्तीच्या फडामध्ये आपल्याला पाडलं. वलसे महाराज लय चांगली कुस्ती खेळतात म्हणून आणलं आणि त्यानं पहिल्याच धक्क्यात पाडलं. बरं वाटतं का? नाही बरं वाटत. पण भगवान शंकराला जिंकल्याबरोबर भगवान शंकर प्रसन्न झाले. वा बहादर आहेस म्हणे, तुझ्यावर माझी कृपा, काय पाहिजे सांग. आशीर्वाद दिला, अस्त्र दिली, आशीर्वाद दिला आणि मग भगवान शंकर आपल्या बाजूला त्याला घेऊन बसवले. मी कशासाठी हे बोलतोय? ज्याच्याकडे एवढं सामर्थ्य आहे असा अर्जुन. पुढे भगवान शंकर हे अर्जुनाच्या रथावर रथ राखायला बसले होते. पुढे एक मोठा प्रसंग आहे, ते हनुमंतराया. हनुमंतराय कोणाचा अवतार आहे? भगवान शंकराचा आहे ना. ध्वजस्तंभावरील वानर तो मूर्तिमंत शंकरू, सारथी श्री शारंगधरू, अर्जुनीशी विठाला 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 विठाला. ज्याच्या जीवनामध्ये भगवान हा सर्वस्व झालेला आहे, देव हा सर्वस्व झालेला आहे, असा तो अर्जुन. आणि त्याला मोह झाला आणि त्या मोहाच्या निर्मिती पाहिले भगवंताने. बरं, मोह झाला तर झाला, कुठं एकटा असताना झाला नाही, कुणी येड्या गाबाड्या माणूस संघ असताना झाला नाही. संघ कोण होता? प्रत्यक्ष देव सोबत आहे. रथाचे घोडे घेऊन घोडे हाणणारा सारथी झालेला आहे देव. आणि मग अर्जुनाला मोह झाला आणि मग भगवंताला ते राहवलं नाही. आणि भगवंताने अर्जुनाला त्या मोहामधून स्वतः सावरण्याचा प्रयत्न केला, पण अर्जुन सावरत नाही. हे पाहून भगवंताने अर्जुनाला भगवद्गीता सांगितली. त्या भगवद्गीतेचं मराठी अनुवाद आहे ज्ञानेश्वरी. विठाला विठाला अर्जुनाच्या अंगी अशी भूमिका भगवंतांनी तयार केली. सगळी ज्ञानेश्वरी जर बघितली, सगळी भगवद्गीता जर बघितली, सुखी संतोषा न यावे, दुःखी विषादा न भजावे, लाभालाभ न मानावे, मना माझे आप पर मानू नये, जवळचा आहे मानू नये, लांबचा आहे मानू नये, सगळ्याला समान दृष्टीनं पाहावं. हा उपदेश भगवंताने भगवद्गीतेत दिला. काढणी बाहेरी ठेवी नोडी राळा, काढणी बाहेरी ठेवी नोडी राळा, ठेवी नोडी राळा, दाखवे गवत डोळा
कौतुक डोळा दाखवली, सगळ्याच्या बाहेर काढलं, सुखाच्या बाहेर काढलं, दुःखाच्या बाहेर काढलं, अपमानाच्या बाहेर काढलं, मानाच्या, नुसतं अपमानाच्या नाही, मानाच्या बी बाहेर काढलं. मान बी कोणी दिला तर त्याच्यात गुंतायचं नाही, अपमान केला तर त्याच्यात वाईट मानायचं नाही. सुख दुःख समान सकळ जीवांचा सुख दुःख समान सकळ ज्ञानाचा उद्भव भक्ती प्रेमाचा ज्ञानाचा उद्भव भक्ती प्रेमाचा कंदोळ धन्य जगी एक हरी रामकृष्ण सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ, जीवांचा कृपाळ ज्ञानाचा उद्भव भक्ती प्रेमाचा सुखादुःखाच्या आलिप्त केलं. सुखदुःख समान सकळ जीवांचा कृपाळ ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ. कोणाशीही वैर करायचं नाही. हे ऐकायला बरं वाटतं. गीता का बरं सांगितली? त्या शत्रूला मारायचंय म्हणून. आणि उपदेश काय करतात? वैर कोणाशीच करायचं नाही. प्रतिकूल वाटतं की नाही? विसंगत वाटतं की नाही? यांना मारायचंय पण शत्रू म्हणून नाही. हा भगवान असा हे भक्ती योग आहे. हा भक्ती योग आहे. समाज शत्रूच मित्रेच तथा मान अपमान शत्रू मित्र सगळे सारखे. हा उपदेश केला आणि अर्जुन संभ्रमात पडला. बघा संसाराचा गुंताडा, करदोड्याचा गुताडा झाल्यावर असा लवकर निघत नाही. लय आपल्या जवळचं उदाहरण आहे म्हणून बोलतो. करदोड्याचा गुताडा झाल्याला लवकर निघते का? हे माता वर्गाकडे द्यावं लागेल, आम्हाला तर निघतच नाही. करदोड्याचा गुताडा कसा आहे सांगू का? शास्त्रीय परिभाषेत बोलतो. काय झालं? चलो एक मोठं घर होतं आणि त्या घरी चोरी करायचं काहीतरी 8-15 दिवसापासून चोरांनी ठरविलं. आणि आपल्याकडे जसं देऊळ बांधायला चांगलं मुहूर्त बघतात तसं त्यांनी सुद्धा चांगलं मुहूर्त काढलं. कशाचं? चोरी करायचं. आमचं आराध्य दैवत पांडुरंग आहे. त्याचा बी एक देव असते, त्याचं नाव मेसाई असं म्हणतात. मला त्या मेसाईची तेवढी माहीत नाही. इकडे पिताजी बसले, त्यांना विचार कीर्तन सुटल्यावर आता नाही का. आता ते मुहूर्त गाठून, सक्रातीचं मुहूर्त गाठून निघाले ती आणि त्या मेसाईला नवस केला. आता काय नवस केला असेल ते केला असेल, पण त्याने नवस केला. चोरांनी मेसाईला नवस केला की चोरी साध्य होऊ दे, आणि आम्ही नवस केला की आमचा संसार सफळ होऊ दे, आमचा प्रपंच सफळ होऊ दे. दोघाची मागणी सारखीच आहे असं म्हणतो मी. का? ह्याच्या देवाशी संबंध नाही. माझं बोलणं लक्षवेधक आहे म्हणून बोलतो बरं का. माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. एखाद्या
स्वमुखे स्वतः सांगितले. हे काम दुसऱ्या करवी पण भगवान देव हा नियंता आहे. करतो अकर्तो अन्यथा करतो शक्ती त्यांच्याजवळ आहे. काही करता आलं असतं पण स्वतः सांगितले. स्वमुखे आपण सांगे तो श्री विष्णू श्रीगीता प्रश्न अर्जुनाला मोह झाल्यानंतर अर्जुनानं पहिला प्रश्न विचारला होता. येत उचित काय आमा जे वे विचारेना धर्म हे झडकरी पुरुषोत्तमा मजशी सांगे विठाला विठाला मला सांगा कशानं होईल. अर्जुनाने प्रश्न विचारले. ते अनेक प्रश्न आहेत. किम तत् ब्रह्म मध्ये प्रश्न विचारलाय. ब्रह्म काय माया काय हे सांगत होते भगवान. तिथे प्रश्न विचारला. किम तत् ब्रह्म किम अध्यात्म किम कर्म पुरुषोत्तम आदिभूतम च किम प्रोक्तम आदिदैवम किमुच्यते विठाला विठाला भगवंतानी भगवद्गीता सांगितली. अर्जुनानं भगवंतानी कर्मयोग सांगितला. भगवंतानी ज्ञानयोग सांगितला आणि भगवंतानी भक्तियोग सांगितला. आणि अर्जुन असा अगोदरच भगवत भक्त होता. शुद्ध अंतकरण होतं. आणि आता अर्जुनाच्या मनाची अवस्था अनुतापानं युक्त अशी झाली. आणि मग अर्जुनानं अजून एक प्रश्न विचारला की देवा तुम्ही असे आहेत. मोठे स्टेशन घेत जातो. अर्जुनाने एक प्रश्न विचारला की देवा तुम्ही असे आहेत. तुम्ही असा उपदेश करता तर तुम्ही कुठं राहता आणि कसे राहता आणि तुम्हाला कसं ओळखायचं. असं काही मला मोठा सांगायला तर बघा की जगात जिथं बघल तिथं तू तर सर्वव्यापी आहेस. विठ्ठल जळीस्थळी भरला वगैरे वगैरे. पण तुझं प्रमुख लक्षणं कोणती. भगवंताने काही लक्षणं सांगितल्या. जो माणूस श्रीमंत आहे आणि कंजूस नाही ती माझी विभूती म्हणून सांगितलं. बरीच लक्षणं सांगितलं. 10वा अध्याय बघून घ्या. सुंदर आहे आणि पतिव्रता आहे माझी विभूती आहे. काही विभूती सांगितल्या. माणूस पाहिल्याबरोबर त्याला पाहिलं की आपलं अंतकरण भरून येतं असं आहे. ती माझी विभूती आहे. अशा काही विभूती सांगितल्या. आणखी काही स्थलदर्शक विभूती सांगितल्या. माझी विभूती पिंपळ म्हणून बोलिला गोपाळ. पिंपळ माझी विभूती सांगितलं. शरीरामधलं सुद्धा सांगितलं. 10 इंद्रिय आहेत. त्या 10 इंद्रियावर राज्य करणारा मन हे माझी विभूती आहे. इंद्रियानाम मनस्यास्मी भूतानामस्मी चेतना. इंद्रिया माझी 11 ज्ञानोबरांची ओवी आहे. इंद्रिया माझी 11 मनते मी जाणावे भूता माझी स्वभावे चेतना ते मी विठाला 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 एवढ्या सगळ्या विभूती सांगितल्या. जेवढ्या विभूती भगवंतांनी सांगितल्या. इंद्र स्वर्गामधल्या देवामध्ये कोण आहे एवढंच नाही तर पांडवामध्ये अर्जुन म्हणजे मी आहे हे बी सांगितलं भगवंताने. पांडवामध्ये अर्जुन तू जे आहेस ना ते मी आहे. माझी विभूती आहे. आणि मग देवा एवढंच असते का तुझं रूप असं विचारलं. एवढंच असते का तुझं रूप. तर भगवंतानी सांगितलं नाही अर्जुना हे तर उगं शॅम्पल दाखवलंय. आपल्याला काय म्हणतात त्याला ट्रेलर किंवा जाहिरात उग आहे. माझं रूप म्हणजे लय मोठं आहे. मग कसं आहे मला दाखवता का. आधी तरी विचार केला की म्हणावं का म्हणून
हे विचार विश्वरूप दाखव असं आतापर्यंत कुणीच म्हणलं नाही. सख्या जन्म दिलेल्या माईने म्हणलं नाही, सनकाधिकांनी तपश्चर्या केली त्यांनी म्हणलं नाही, वसुदेवानं म्हणलं नाही, कुणीच म्हणलं नाही. आपण म्हणावं का? ज्ञानोबारांनी फार भारी लिहिलंय ते. मी काय मी जरी सलगीचा सांगू तरी काय आईशी होणार, आईशी म्हणजे आई, आईशी होणार अंतरंगू परिती हा प्रसंगो बिहारी पुसो. मी काय सनकाधिका होनी जवळा परितय आई नागवीची हा चाळा. मी आवडेन काय प्रेमला गोकुळीची माझी आवडी तैशी सेवा झाली तरी काय गरुडाची आई तुली. माझी किती बी सेवा झाली तरी काय गरुडा एवढी सेवा मी केली का? पण त्यानं का विचारलं का? गरुड किती देवाच्या जवळ राहतो, त्यानं का विचारलं का? नाही विचारलं. आपण विचारलं तर काय म्हणेल देव? मोठ्या माणसाला बोलताना विचार करून बोलत जावं अर्जुन म्हणतो. विचारून बाबा आधी तर लई वेळ विचार केला. ज्ञानोबारांनी भारी लिहिलेली 20 कोव्या खर्च केल्या त्याच्यामध्ये. आणि पुन्हा मग धट मन करून म्हणला काय जे व्हायचं असेल ते होईल, एकदा विचारूनच घेतो. टाकलं विचारून. आणि विचारल्याबरोबर भगवान प्रसन्न झाले. शाबास, आतापर्यंत कुणीच विचारलं नाही, तू विचारलं तर दाखवतो विश्वरूप. म्हणून भगवंताने विश्वरूप दाखवलं. जगात आतापर्यंत भक्त खूप झाले पण विश्वरूप कुणीच बघायचं म्हणलं नाही. देवानं बळ दाखविलं होतं यशोदा माईला, है ना. मारावया तिने उगारी ही काठी भुवने त्या पोटी 14 लेके. त्याला तिथं विश्वरूप दाखवलं होतं पण बघायची इच्छा मनामध्ये निर्माण करून कुणीच भगवंताकडे मागणी केली नाही. अर्जुनानं मागणी केल्यावर भगवान प्रसन्न झाले आणि भगवंतानी आपलं विश्वरूप दाखवलं. मला फक्त त्यातला एक मुद्दा ठेवायचा, वेळ संपत चाललाय. मला भगवद्गीतेमध्ये असे काही मुद्दे भगवंतानी अर्जुनाला महत्वाची सांगितले, त्याच्यातला एक मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. भगवद्गीता 11वा अध्याय. भगवंतानी विश्वरूप दर्शन अर्जुनानं बघितलं. अगोदर अर्जुनाला बघता आलं नाही. ते म्हणला देवा की तुमचं रूप बघण्यासारखं नाही. मग भगवंतानी अर्जुनाला दिव्य दृष्टी दिली. दिव्य दृष्टी दिल्यानंतर भगवंतानी अर्जुनावर कृपा केली, डोक्यावर हात ठेवला आणि मग विश्वरूप दाखवलं. आणि विश्वरूपामध्ये सगळ्या जगाचं दर्शन, सगळ्या जगाचं म्हणजे नुसत्या मृत्यू लोकाचं नाही, 14 भुवने त्याच्यामध्ये दाखवली. सगळं दाखवलं. आणि मग या विश्वाचा नियंता कोण आहे, जन्मदाता कोण आहे, सांभाळणारा कोण आहे आणि याला अंत करणारा कोण आहे, तर ते सगळं म्हणजे मीच आहे हे भगवंतांनी त्याच्यामध्ये दाखवल्याबरोबर अर्जुनाच्या लक्षात आलं की देवा काय रे तू एवढा मोठा आहेस ना. आतापर्यंत देव मोठा आहे म्हणून माहीत नव्हतं का? अर्जुनाला माहितीच होतं ना हा देव आहे म्हणून. पण देवा तुझं हे खरं रूप आहे का रे? आणि आजपर्यंत मला नाही कळलं. आणि किती किती मोठे अपराध केलेले मी देवा. अर्जुनाचा अक्षरशः अर्जुन 2 वेळा रडला. लक्षात घ्या. एक पहिल्या सुरुवातीला अर्जुन दुःखी झाला आणि रडला त्या विषाद योगामध्ये, देवा मी युद्ध करणार नाही. आज रडतो. ते कशामुळे रडतो? तू देवा एवढा मोठा पण तुला लहान समजून तुला मी अनेक कामं सांगितले, तुझा अवमान केला, तुला त्रास दिला. मी एवढा सामान्य आणि तुला त्रास देण्याचा अधिकारी मी नव्हतो, पण हा अपराध घडला देवा, मला माफ करशील का? म्हणून देवाच्या पुढे हात जोडू लागला. सखेती मत्वा प्रसवम यदुक्तम. हे कृष्ण, हे यादव, हे सखेती अजानता महिमानम तवेदम. मी जाणलं नाही देवा, तुला ओळखलं नाही रे. काय देवा, कधीतरी आम्ही चुकून तुझ्याकडं घरला यायचं, द्वारकेला यायचं, आणि गेलं म्हणजे आम्ही कसं यायचं? होय, अर्जुन द्वारकेला गेला म्हणजे कसा जात होता? अर्जुनानं तिथं उल्लेख केलाय. अर्जुनाची द्वारका ही सासरवाडी. सुभद्रा दिली होती ना अर्जुनाला. होय, भगवंताची बहीण होती ना ती. आणि मग सासरवाडीला जाताना जावाई जसा रुबाबात जातो तसं येत होतो तेव्हा मी. जायचं आणि तिथं गेल्याबरोबर आल्याबरोबर तू मात्र माझा खूप मोठा सत्कार करायचा, खूप मोठा मान द्यायचा.
मला उच्च आसनावर बसवायचं. आपण आसनावर उठायचं आणि मला तिथं बसवायचं. माझी पूजा करायची, माझे पाय धुवायचे. अधिकारी आहे देवा तुझ्याकडून मी पाय धुवून घेण्याचा? नाही. आणि अर्जुनाचं आदरातिथ्य आणि अर्जुनाचा सत्कार अशा पद्धतीनं भगवंतानी केल्यामुळं सगळी द्वारका त्या अर्जुनाच्या पुढे हात जोडून उभं असायची. अर्जुनानं बघा 11 अध्याय काय लिहिलंय. मी ओव्या 1-2 ठेवतो तुमच्या पुढे, वेळ होत चाललाय. अर्जुन म्हणतो देवा विपाये रावळा येऊ तै तुझे नि अंगे मानुभाऊ. आणि मग तू दिलेला मान आम्हाला कमी वाटायचा आणि आम्ही रुसून निघायचं. देवानं एवढा मोठा मान दिला, सगळ्यात भारी शाल घातली, सत्कार केला, आणि तरी बी मी रुसून जायचं. इथं आल्यावर आमचा असा मान दिला तरी असं म्हणायचं आमचा अपमान करायला का तुम्ही. आणि जावाईनं असं म्हणत असतं जावाई. असा जगात अजून एक बी जावाई नसेल म्हणतो की सासऱ्याला चांगलं म्हणणार इथले सोडून. विठाला विठाला कोणत्या बी जावायला विचारा सासरा तसला बाद माणूसच नाही म्हणते. त्याचं नाव काढ नका माझ्या पुढे. सासरे तेवढे सगळे वाईट. आणि अर्जुनाला एवढा मान दिल्यानंतर अर्जुन त्याला दिलेला मान बघून संतुष्ट व्हायचा नाही आणि रुसून निघायचा. आणि रुसून निघाल्यानंतर देव आडवं जायचा, देव हात जोडायचा. कोणाच्या पुढं? अर्जुनाच्या पुढं. हात जोडून बी मी समजत नव्हतो देवा प्रत्यक्षात तू माझ्या पाया पडलास की रे. होय, अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक माझ्या पाया पडायचा मला समजावण्यासाठी. किती मोठा अपराध केला बरं देवा. विपाये राहुला येऊ तै तुझे नि अंगे मानु पाहू न मानिशी तरी जावो रुसोनी सलगी. आणि तू माझ्या पाया पडला तरी मी तुला मानलं नाही देवा. मुक्काम पडल्यानंतर देव जिथं झोपणार आहे देवाचं जे शयन घर आहे आणि देव जे झोपायला निघाले की अर्जुनानं जाऊन आधी तिथं झोपायचं. ती माता रुक्मिणी तिथं झोपणार आहे आणि ह्याने तिथं जाऊन झोपायचं. आणि मग एके दिवशी रुक्मिणी सर म्हणल्या तुमची व्यवस्था तिकडल्या रूम मध्ये केली. नाही नाही मला इथं झोपायचंय. देवा किती मोठा अपमान केला रे मी. जगन्मातेला बोललो ना मी. मज एकासनी बैसणे तुझा बोलून न मानणे हे ओळखीचे नि दाटपणे बहुत घडले. देवा एवढे मोठे अपराध केले ना, ह्या अपराधाची मला क्षमा करण्याचा लायकीच आहे का रे मी. हे एक अनुताप आहे, हे एक वैराग्य आहे आणि प्रत्यक्ष भगवंताशी बोलत असताना आहे. म्हणून ही अवस्था परमार्थाच्या जीवनात अध्यात्मशास्त्राच्या जीवनामध्ये सगळ्यात वरच्या टोकाची आहे. याच्यापेक्षा वर काही नाही. तुम्ही कुठला विद्वान, कुठला शास्त्री, कुठला पंडित आणा, पण मी म्हणतो सगळ्यात महत्वाची आणि सगळ्यात सर्वोत्तम अशी शिखरावरची अवस्था कोणती असेल तर अनुताप निर्माण झाला आणि देवाचे पाय धरले आणि म्हणतो देवा कसंही कर पण एवढी वेळ मला माफ कर. अरे देवा कौरव ऐकणं झाले तर तुला शिष्टाईला पाठवलं की देवा. या कौरवाची या घरात शिष्टाई धाडीला शिदातारा तुला वाट लावला की नाही देवा. किती घडला रे अपराध. देवा 1 वर्षाचा राजोषयज्ञ केला रे. आणि राजोषयज्ञ केल्यानंतर कोण कोण काय काय काम करायचे हे आम्ही वाटणी करायचं तुझ्याकडे दिलं. आणि तू काय काम वाटून घेतलं रे देवा. माणसं जेवलेली पात्र उचलायची आणि 1 नाही 2 नाही रोज लाखो माणसं जेवायची आणि तेवढी पात्र तू उचलली देवा. आणि नुसती पात्र तू उचलायची नाही तर पात्र उचलल्यावर खालचं खरकट झाडायचं काम तू केलं देवा. आणि धर्मा घरी होते
वाडी धर्माघरी उच्चिष्ट तो भाविकाचे काज अंगे देव करी. आणि तू म्हणजे देवा पात्र उचलायची आणि आम्ही 5 पांडव मालकावणी असं उभं राहायचं. होय, देवानं पात्र उचलायची, देवानं झाडायचं, एकानं गदा घेऊन उभं राहायचं, आम्ही धनुष्य घेऊन उभं राहायचं. धर्मराजाने हातामध्ये उपरणं घेऊन खांद्यावर उभं राहावं, नकुल सहदेव बाजूला उभा राहावे आणि तू म्हणजे देवा पात्र उचलायची. 1 दिवस केलं का रे? 1 वर्षापर्यंत केलं. होय, जो देव आपल्या भक्तासाठी सगळ्यात लहान होतो आणि सगळ्यात नम्र होतो, ही अवस्था पांडवांच्या ठिकाणी असलेला अनुताप त्याची लक्षण आहे. आणि त्या अनुतापाचं वर्णन ज्ञानेश्वरीत केलंय ज्ञानोबारायांनी. म्हणून ज्ञानेश्वरीला अनन्यसाधारण महत्व आहे. जेवढं देवाला महत्व आहे तेवढंच देवाच्या नामाला महत्व आहे. जसं ज्ञानेश्वर महाराजाला महत्व आहे तसं ज्ञानेश्वरीला सुद्धा महत्व आहे. वस्तू सामर्थ्य शक्ती माणसात वेगळी असते, वस्तूत वेगळी असते आणि वस्तूच्या नावात वेगळी असते. मी उदाहरण सांगतो. इथं साखर ठेवलेली आहे समजा आणि मी कीर्तन घेत नाही, मी साखर नगर कुणी आणून ठेवली. साखर ठेवलेली आहे आणि चालू कीर्तनामध्ये कीर्तनकारांनी साखर तोंडात टाकली. साखर कशी लागते? गोड लागते. आता मी 2दा-3दा साखर म्हणलो, माझं काय गोड पडले का तोंड? नाही. का? साखरांची गोडी आहे ती नावात नाही. हे व्यवहारात आहे, हे संसारात आहे, पण परमार्थात असं नाही. देवात जी शक्ती आहे ती देवाच्या नामात आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या मध्ये जी शक्ती आहे ती ज्ञानेश्वरीत आहे आणि ज्ञानेश्वरीत जी शक्ती आहे तीच शक्ती ज्ञानेश्वरीच्या नावात आहे. नाथ महाराज म्हणून म्हणाले, ज्ञानेश्वरी वाचावी आणि वाचता येत नसेल तर, ज्ञानेश्वरी वाचता येत नाही त्यांनी काय करावं? नुसतं ज्ञानेश्वरी एवढं म्हणावं. त्याच्यावर सुद्धा देव कृपा करतो. अभंगाच्या ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे, ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे, वाचे वदता भावाक्षराची गोटी ती ज्ञानेश्वरी. वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी, ज्ञान हो या ज्ञानाशी, ऐसा वरत्या टिकेशी. अशी ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी वाचावी, वाचता येत नसली तर ज्ञानेश्वरी नुसतं मुखानं म्हणलं तर त्याला कळी काळाची भीती नाही. हे भगवंतानं दिलेलं वरदान आहे. म्हणून नाथराय म्हणाले त्याची ज्ञानेश्वरी. वाचे वदता साचे. साचे म्हणजे खरं, त्याला पुष्टी दिली, त्याचं समर्थन केलं, त्याची ज्ञानेश्वरी. वाचे वदता साचे, भय कळी काळाचे नाही तया, सोमुखे आपण सांगे तो श्री विष्णू. श्रीगीता हा प्रश्न
अर्जुनेची विठोबा रघुमाये विठोबा रघुमाये विठोबा रघुमाये ओला पुंडरी कवरले हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठोबा रघुमाये विठोबा रघुमाये विठोबा रघुमाये कुणाच्या मनात अशी शंका येईल की ज्ञानेश्वरी वाचल्याचं फल ही ज्ञानेश्वरी म्हणल्यानं कसं होईल, प्राप्त होईल? तर नाथ महाराज म्हणले, बाबांनो आता ह्याच्यावर काही संशय घेऊ नका. जनार्दनी संशय सांडूनी. एकच संशय नाही, आता संशयाची अनेक फाटी आहेत. मी आता त्याच्यामध्ये पण आता विस्तार करत नाही, कारण वेळ संपला. मला एवढाच मुद्दा सांगायचा आहे की नाथ महाराज म्हणतात, बाबांनो ज्ञानेश्वरीवर दृढ विश्वास ठेवा आणि अतिशय प्रेमानं वाचता येत नाही त्यांनी ज्ञानेश्वरी म्हणा, तुमचा उद्धार होईल, देव तुम्हाला सोडविल, देव अभय देईल. अभयम सत्व संशुद्धीर ज्ञान योग व्यवस्थिती. भगवान तुम्हाला अभय देतील. माणसाच्या जीवनामध्ये अनुताप निर्माण होणं एक महत्त्वाचं आहे आणि देवाकडून अभय मिळणं एक महत्त्वाचं आहे. आणि देवाकडून अभय मिळण्यासाठी जे निश्चय राहावा लागतो तो निश्चय प्राप्त व्हावा आणि तो दृढ संकल्पाचा असावा. निश्चयाचे बळ तुका म्हणे याची बळ ते फळ आहे. आणि म्हणून नाथ महाराज म्हणाले, एका जनार्दनी संशय सांडूनी दृढरी म्हणी ज्ञानेश्वरी स्वमुखी आपण सांगे तो श्री विष्णू. श्री गीता प्रश्न अर्जुनेशी तरी निवडते पुरते अधिक ते सरते करुणी घ्यावे तुमते विनवित वासे
किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी गेले तेथ माझे जीव उरले पायिक पण ज्ञानेश्वर माऊले जय जय ज्ञानेश्वर माऊले ज्ञानराज माऊले ज्ञानेश्वर माऊले जय जय ज्ञानेश्वर माऊले जय जय ज्ञानेश्वर माऊले जय जय ज्ञानेश्वर माऊले तुकाराम 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 हरिभक्तपरायण बबरू तात्या हरिभक्तपरायण ज्योतिराम महाराज बोलतील. एका जनार्दनी संशय सांडोने एका जनार्दनी संशय